एसएन न्यूज बातमीपत्र सर्वात आधी आपणापर्यंत पोहोचण्यासाठी एसएन न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा, शेअर करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स। सत्यरतन, नाशिक वेस्ट, सिन्नर, नाशिक। प्रोप्रायटर राहुल भावसार। मोबाईल क्रमांक 8308 46 11 11 91 75 23 67 08। सिन्नर तालुक्याच्या भीषण दुष्काळाकडे लक्ष वेधण्यासाठी 22 एप्रिल 1973 रोजी निघालेल्या ऐतिहासिक मोर्चात शहीद झालेल्या 5 हुतात्म्यांचा 47वा स्मृतिदिन सिन्नर शहरातील हुतात्मा चौक येथे 2 मिनिटे स्तब्ध राहून आदरांजली वाहून साजरा करण्यात आला। तर यावेळी 12 वाजता सिन्नर नगरपालिकेचा भोंगा वाजल्यानंतर सिन्नरकरांनी देखील या हुतात्म्यांना आदरांजली वाहिली। 1972 सालच्या भीषण दुष्काळात हाताला काम, खायला धान्य व प्यायला पाणी मिळावे यासाठी माजी आमदार कैलासवासी सूर्यभान गडाख, कैलासवासी शंकरराव बाळाजी वाजे, कैलासवासी काशीनाथ मामा गोळेसर यांच्यासह असंख्य नेत्यांच्या नेतृत्वाखाली ऐतिहासिक असा मोर्चा शहरातून सिन्नर तहसीलकडे निघाला होता। दुपारी 12 वाजेच्या दरम्यान सिन्नर नगरपालिका दवाखान्याजवळ हा मोर्चा आला असताना काही समाजकंटकांमुळे तात्कालीन प्रशासनाने मोर्चावर गोळीबार करण्याचा आदेश दिला व गोळीबार झाला। त्यात ज्ञानेश्वर विठोबा साठे, अशोक रामभाऊ पगार, चिंतामण रामचंद्र क्षत्रिय, गणपत गंगाधर वासुदेव, अशोक गणपत कवाडे शहीद झाले होते। त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ नगरपालिकेसमोर उभारण्यात आलेल्या स्मृतिस्तंभाजवळ बुधवार दिनांक 22 एप्रिल रोजी पोलीस निरीक्षक साहेबराव पाटील, माजी आमदार राजाभाऊ वाजे, गटनेते हेमंत वाजे, हुतात्मा स्मारक समितीचे अध्यक्ष अरविंद गुजराती, महामित्र दत्ता वायचळे आदींच्या उपस्थितीत स्तंभास पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली व दुपारी 12 वाजता भोंगा वाजल्यानंतर 2 मिनिटे स्तब्ध उभे राहून या शहीदांना आदरांजली वाहण्यात आली। एसएन न्यूज साठी अक्षय गायकवाड। सर्व लोक घरामध्ये आहेत आणि आज शहीद दिवस असल्यामुळे 1972 मध्ये जे शहीद झालेले आहेत त्यांना आज या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी आम्ही समितीचे अध्यक्ष आणि मी स्वतः शासनामार्फत या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी आलेले शिवसाहेब आहेत आणि त्या ठिकाणी मान्यवर आलेले आहेत, त्यांना अभिवादन करण्यात आले। 72 सालच्या दुष्काळात कठीण दुष्काळ परिस्थिती तयार झालेली होती आणि पोटाला अन्न नव्हतं, प्यायला पाणी नव्हतं, हाताला काम नव्हतं। त्याच्यात आमचे चुलते शहीद झालेले, त्या सर्वांना मी आदरांजली वाहण्यासाठी आलेलो आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी 22 एप्रिल 1973च्या महामोर्चामध्ये जे शहीद झाले, साठे, कवाडे, वासुदेव, क्षत्रिय आणि ह्या वारसा हे जे शहीद झाले यांचे वारस आज कोणीही जिवंत नाही आहे। ज्या मोर्चा तहसील कार्यालयावर करण्यात आला होता त्या मोर्चामध्ये कचेरीवर दगडफेक करण्यात आली काही समाजकंटकाकडून, त्यामध्ये आमच्या पोलीस बांधवावर देखील दगडफेक झाली। आज बघा काळ कसा आठवतोय मला, 47 वर्षानंतर पोलीस अधिकारी त्या हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहत आहेत। अरे तुम्ही ज्यांच्यावर दगडं फेकली ते पोलीस बांधव तुमच्यासाठी फुलं अर्पण करतायत। मित्रांनो, हिंसक वळण योग्य नाही आहे। मला या प्रसंगी अरविंद गुजरातींचं विशेष अभिनंदन करायचं आहे की 47 वर्षापासून त्यांनी सतत या हुतात्म्यांच्या स्मृतीला उजागर केलेला आहे। मित्रांनो, आज कोरोनाच्या संकट प्रसंगी मी एवढंच सांगेन की शासनाला सहकार्य करा, मुख्यमंत्री सहायता निधीला आणि आपल्या परिसरामध्ये आपल्याला जेवढं शक्य असेल ते आपण अन्नदानाच्या रूपानं, वस्तूच्या रूपानं प्रत्यक्ष वितरित करा आणि वितरित करत असताना कृपया फोटो काढण्याचा मोह टाळा, प्रसिद्धी टाळा। या परिसरात खूप मोठ्या प्रमाणात समाजसेवक आहेत, कार्यकर्ते आहेत, त्या सर्वांना आवाहन करतो की आपण या कोरोनाच्या प्रसंगी गोरगरीब जनतेला जे आज उपाशी आहे त्यांना अन्नदान द्यावं, त्यांना भुकं राहू दे नये। कार्यक्रमाने एकच सांगितलं, भुकेलेलं अन्न, तहानलेलं पाणी आणि निवस्त्राला वस्त्र हाच खरा धर्म आहे। पुन्हा एकदा हुतात्म्यांना मी कोटी कोटी अभिवादन करतो आणि पुनश्च आजच्या प्रसंगी सर्व सिन्नरकर घरात राहूनच हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी 2 मिनिटं स्तब्ध उभे राहिलेत। या ठिकाणी प्रातिनिधिक स्वरूपात PSI पाटील साहेबांच्या हस्ते हुतात्म्यांना मानवंदना देण्यात आलेली आहेत। मित्रांनो, या ठिकाणी हुतात्मा स्मारक समितीच्या वतीनं आपल्या सर्वांचं मी पुनश्च आभार मानतो। माझी उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल
अरविंद शेट्टी जो माझ्यावर विश्वास टाकला त्याबद्दल त्यांनाही धन्यवाद देतो. जय इन्कलाब जिंदाबाद. करता भयानक दुष्काळ सगळ्यांच्या परिस्थितीत आहे. या दुष्काळाच्या विविध मागण्यांसाठी 22 एप्रिल 1973 रोजी प्रचंड असा मोर्चा, सर्वपक्षीय असा एक प्रचंड मोर्चा तहसीलदारावर नेण्यात आलेला होता. त्यावेळी मोर्चाला हिंसक वळण लागल्याने पोलिसांना गोळीबार करावा लागला. त्यात आपले 5 हुतात्मे शहीद झाले. त्यांना आपण दरवर्षी आदरांजली अर्पण करतो. आज आपण 22 एप्रिल 2020 रोजी 47वा स्मृतिदिन म्हणून त्यांना पाटील साहेब, इन्स्पेक्टर सिन्नर पोलीस स्टेशन यांच्या हस्ते आपण श्रद्धांजलीचा कार्यक्रम हे केलेला आहे. विशेष म्हणजे तहसीलदार आणि साहेबराव पाटील यांनी याला परवानगी नसल्याचं आपण आधीच त्यांनी मला सांगितलं होतं, परंतु हुतात्मा स्मारक समितीच्या एकंदरीत भावना लक्षात घेऊन त्यांनी फक्त हुतात्मा स्मारकांनाच या ठिकाणी श्रद्धांजली वाहण्याकरता आम्ही परवानगी देत आहोत असं आपल्याला त्यावेळेला त्यांनी सांगितलं. त्या दृष्टीने आम्ही श्रद्धांजलीचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवला. त्याबद्दल आपण त्यांना धन्यवाद दिलेले आहे. 22 एप्रिलला आज 47 वर्ष झालेले आहे. हे आज विशेष म्हणजे आपल्याला साहेबराव पाटीलसारखे पोलीस इन्स्पेक्टर भेटले श्रद्धांजली वाहण्यासाठी. ते खरोखरच आनंदाची बाब आहे. असं याच्यात आम्ही परवाच्या दिवशी आम्ही अशी हुतात्मा स्मारक समितीची मीटिंग घेतली होती. त्या मीटिंगमध्ये असं ठरण्यात आलं की काही लोक हुतात्मा स्मारकाच्या बाबतीत पत्रकारांना परस्पर हाताची धरून चुकीचा संदेश पसरवून देण्याचा प्रयत्न करीत आहे. ही बाब चुकीची आहे. त्याच्याबद्दल आम्ही हुतात्मा स्मारकाच्या मीटिंगमध्ये त्यांचा निषेध व्यक्त केलेला आहे. असं यापुढे अशी गोष्ट घडू नये, आम्हाला विश्वासात घेतल्याशिवाय कुठलीही गोष्ट करू नये अशी माझी त्यांना विनंती आहे. दुसरी गोष्ट, आम्ही मीटिंगमध्ये काशीनाथ गोळे सर यांनी आम्हाला फार काही सहकार्य केलं आहे उभं राहण्यासाठी. या हुतात्मा स्मारक उभं करण्यासाठी कैलासवासी काशीनाथ गोळे सर यांचं फार मोठं सिंहाचा वाटा होता. आणि त्यांचे भाचे आम्ही त्यांच्या निधनानंतर हे बऱ्याच दिवसापासून ही जागा हे खालीच होती. त्यांना आम्ही त्यांच्या जागी दत्ताजी हे नायब तहसीलदार, सेवानिवृत्त तहसीलदार, नायब तहसीलदार, महामित्र परिवाराचे यांना आम्ही उपाध्यक्ष नेमल्याचं आम्ही हुतात्मा स्मारक समितीमध्ये जाहीर केलेलं आहे. यापुढं उपाध्यक्ष म्हणून ते काम करतील असं मी यावेळी जाहीर करतो. आणि या कार्यक्रमाला आपण सगळ्यांनी सहकार्य केलं त्याबद्दल मी सगळ्यांना धन्यवाद देतो.